नमस्कार, मी प्रदीप दैवज्ञ, स्वप्न हाऊसिंग सोसायटीचा अध्यक्ष. हा व्हिडिओ वॉटर सप्लायला एक्सप्लेनेशन देण्यासाठी आहे. जे वॉटर सप्लायचं बिल थकलेलं आहे सोसायटीतर्फे, त्याचं एक्सप्लेनेशन या व्हिडिओमध्ये देण्यात येत आहे. तर वॉटर सप्लायचं बिल हे 3-4 वर्षापूर्वी थकलेलं होतं. 15-20 हजार आय थिंक गेलं होतं. तर जे पाणी वापरत होते ब्लॉक नंबर 201 व ब्लॉक नंबर 202 आय थिंक, तर त्यांनी ते पाणी बिल भरलं होतं. पण या संदर्भात त्यांना पाणी बिल भरण्याच्या आधी आम्ही विचारपूस केली होती की बाबा पाणी बिल भरा, काय पाणी बिल तर सांगा. तर ते ब्लॉक नंबर 201 बोलले होते की आम्ही बघू पाणी बिलाचं. तर तेव्हापासून काय आम्ही त्यांना बोललो नाही, कारण की ते असं बोलले होते. तर त्यानंतर त्यांनी मीटिंगमध्ये पण सांगितलं होतं भरा म्हणून. त्यानंतर त्यांनी पाणी बिल हे भरलं होतं. पुन्हा ते पाणी बिल थकलं. तर 9 तारखेला जी मीटिंग झाली होती आमची सोसायटीची, त्याची इथे एक्सप्लेनेशन आहे. तर तिथे ब्लॉक नंबर 201ला स्पष्ट विचारलं होतं पाणी बिल परत थकले, काय प्रॉब्लेम आहे. तर ते बोलले होते की पाणी बिल चुकीचं येत आहे आम्हाला, ते मी सॉल्व करून टाकेन. ते बोलणे 9 मार्चला झाली होती मीटिंगमध्ये. आमची जनरल मीटिंग होती, मोठी सभा भरवलेली होती आम्ही. तर त्याच्यामध्ये यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. तर त्याच्याही आधी एक असंच ब्लॉक नंबर 201 व ब्लॉक नंबर 301 यांचं काही गोंधळ झाला होता. तर यांनी जी ब्लॉक नंबर 301 होती ती व्हाईस चेअरमन होती, ब्लॉक नंबर 3 सेक्रेटरी होता. या दोघांनी परस्परांमध्ये आमच्या इथं एमर्जन्सी सभा घेतली 7:30 वाजता संध्याकाळी. दोघे पण आले. ब्लॉक नंबर 301चे घरातले आले, ब्लॉक नंबर 301चे घरातले आले व बसले आमच्या इथे. हां, तर त्यांचं म्हणणं असं होतं की टेरेसचं काय लॉक मारायचं वगैरे, त्यांचं काय गोंधळ झाला तो. तर त्याच्यामध्ये पण मी सेक्रेटरीला बोललो होतो. आता त्या टेरेसचं काय विषय एवढा महत्त्वाचा नव्हता. त्या सेक्रेटरीला विचारलं पाणी बिल एवढं हे झालं आहे, पाणी बिल थकतं आहे, पाणी बिलचं विचार. कारण की मागच्या वेळेस मी विचारलं होतं, तर ते ब्लॉक नंबर 201 बोलले होते आम्ही बघू. परत पाणी बिल थकलं म्हणते. सेक्रेटरीची जबाबदारी आहे नियमाप्रमाणे. सेक्रेटरीला बोललं सांग त्याला, तो म्हणतो तो भरेल पाणी बिल, असं त्याने सांगितलं होतं मीटिंगमध्ये, भरलेल्या मीटिंगमध्ये बोललेला होता. ठीक आहे. मग ते पाणी बिलाचं परत दुसऱ्या दिवशी हा सेक्रेटरी ब्लॉक नंबर 3 9:30ला सकाळी माझ्या घरी काय तर म्हणजे चला टेरेसला लॉक मारायला. अरे पाणी बिल एवढं थकलं आहे, तो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर टेरेसचं काय संबंध लॉक मारायचा समजत नाही. टेरेस सर्वांचा आहे, सगळ्यांना माहिती टेरेस सोसायटीच आहे. तरी या सदस्य सकाळी 9:30ला तर म्हटलं बा आम्ही काही बघत नाही टेरेसचं, तुझं तू पा. लॉकच नाही मारलं, तसंच चाललं गेलं. मग हे काही कळत नाही. पाणी बिलाचं यांनी थोडं पण लक्ष दिलं नाही आहे. हां, तसंच चाललं गेले. तेव्हा पण त्यांना बोललो होतो मीटिंगमध्ये, त्यांनी लक्ष दिलं नाही सेक्रेटरीने. सेक्रेटरीची जबाबदारी असते पाणी बिल वगैरे सगळं भांडणं तंटा सोडवणे. बरं, त्यांनी सेक्रेटरीपद पण ब्लॉक नंबर 3ने असं मागून घेतलं होतं आमच्याकडून. त्याला स्पष्ट बोललो होतो मीटिंगमध्ये की तू मागच्या वेळेस पण खजिनदार होता, तू आता पॅनलवर नाही यायचं. नाही बोललं. मला त्याने दबाव टाकलं सोसायटीवर, ते जबरदस्ती पद खेचून घेतलं. आणि असंच काहीतरी झालं, त्याला फोन केला नंतर, बाबा असाचा प्रश्न आहे सोसायटीचा. नाही म्हणतो मी सही करण्यासाठी सेक्रेटरी आहे. आता कोणत्या नियमात लिहिलं आहे सही करायचा सेक्रेटरी असतो? सेक्रेटरी म्हणजे सगळ्यात मेहनतचं काम सोसायटी पुरं सांभाळण्याची त्याची जबाबदारी असते. तर मला फोन करून त्यानं बोलतात फोनवर, मी फक्त सही करण्यासाठी सेक्रेटरी झालो. अरे हे कोणता नियम लावतो? हां, रजिस्ट्रारला पण मी लिहिलेलं होतं कंप्लेंटमध्ये की असं बोललं जातं आहे आम्हाला. रजिस्ट्रार बोलला जाऊन नियम वाचा. मग नियमाच्या अंतर्गत हे सगळी सेक्रेटरीची जबाबदारी होती. ठीक आहे. तर तसेच या ब्लॉक नंबर 3ला सोसायटीने
45 का 50,000 रुपये कॅश हातात दिले होते पाणी बिलाचा प्रश्न सोडवायला. एक जरा 10-12 वर्षाची गोष्ट आहे जुनी. त्याने सॉल्व केला का काय केला, त्याने कुठं पैसे भरले काय भरले. मला वॉटर सप्लायची फाईल बनवायची होती, त्यासाठी त्याला प्रत्येक वेळेस सांगितलं बिल दे बिल दे. मीटिंग्समध्ये बोललं, अरे ते बिलाचं दे हिसाब, कुठं भरले पैसे. उडवाउडवीची भाषा करतात. ऊन होतं, किती उन्हात गेलो मी हे न ते. म्हटलं जाऊ दे, काय बोलणार असं सदस्याची. बरोबर आहे की नाही. तसंच त्यांना मध्ये मी नोटीस पण दिली होती, बाबा हिसाब द्या मेंटेनन्सचा, पुरा 90 सालापासून मेंटेनन्स पाहिजे. तरी पण त्यांनी अजून आम्हाला पाणी बिलाचा हिसाब दिला नाही. तर त्याच्याकडे तो हिसाब आहे जुना. ठीक आहे, त्याचे पैशाचं वाटं काय केलं माहिती नाही, त्यांनी आम्हाला दिलेलं नाही आहे. तसेच 9 तारखेच्या मीटिंगला पण इथं ब्लॉक नंबर 201ला बोललो होतो मी, की बाबा तुम्ही पाणी बिल हे करा. तसेच त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं स्वतः की मी बघीन, माझं सॉल्व करीन मी. ठीक आहे. त्याच्याही नंतर पाणी बिलवाला कट करायला आला होता, कोणतरी साहेब आले होते. त्यांना पण सांगितलं, अरे असं साहेब बिल जास्ती येते, रिडिंग्स चुकीचे जातात आमच्या सोसायटीचे. तर ते बोलले तुम्ही अर्ज करा पाणी बिल वॉटर सप्लायमध्ये जाऊन. तेव्हाही ब्लॉक नंबर 201ला सांगितलं, तू ये, तुला मी अर्ज देऊ, तू ये, तू अर्ज लिहून घेऊन ये ना, मी तुला देतो, स्टॅम्प मारून देतो, तू जा आणि परस्पर ते सॉल्व कर. ते आले नाहीत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा थोड्या महिन्यांनी वॉटर सप्लाय कनेक्शन कापायला आला, तर तो सेक्रेटरीला शोधत होता. ठीक आहे. तर तो त्याला म्हटलं कर बाबा कर, तू कापून टाक. नाही म्हणतो, मी मोठा साहेब घेऊन येतो. आता बघा, तेव्हा पण मी ग्रुपमध्ये सोसायटीच्या टाकलं होतं की अरे तो मोठा साहेब घेऊन येईल, सेक्रेटरीला शोधतोय ब्लॉक नंबर 3ला. तर तुम्ही सॉल्व करा. ते नाही केलं. आणि मध्ये एक घटना झाली होती की तो कचरेवाला जो होता, त्या मला काय त्याला जायचं होतं टेरेसवर, आणि मी ते नोटिसेस देऊन टेरेस लॉक केलं होतं होळी आणि धुलीवंदनचं. तर मी म्हटलं त्याला 2-3 दिवसांनी ये बाबा, मी आता नाही उघडत टेरेस, कारण की त्याला सील मारला होता मी, कोणी जायचं नाही म्हणून वरती. सोसायटीचा टेरेस कोण गेला, होळी धुलीवंदन लोक फिरत होते खाली, सिक्युरिटीसाठी मी मारला होता लॉक. तो म्हणतो नाही उघड लॉक. अरे म्हटलं मी नाही उघडणार लॉक. नाही मग म्हणतो मी तुझ्यावर पेनल्टी मारतो. म्हटलं तू कसली पेनल्टी मारतो, म्हटलं निघतो की नाही, म्हटलं काम नाही करायचं ते. ओरडलो त्याला. तर ते झालं. ते मी सोसायटीमध्ये सगळं टाकलं ग्रुपमध्ये, बाबा असं असं केलं मी, ओरडलो, असं बोलला, तर त्याला काढून टाकलं कामावर. आता दुसरा पण बघू कचरेवाला. तर दुसऱ्या दिवशी ब्लॉक नंबर 3 सेक्रेटरी आणि ब्लॉक नंबर 201 दोघे पण आले माझ्याकडे, मला सुनवायला लागले. अरे असं आहे तसं आहे तसं आहे. त्याने त्या कचरेवाल्याला बोलवून घेतला आणि कामावर रुजू केला आणि मला 4 गोष्टी सुनावले आणि गेलं. अरे कमाल आहे. अरे लगेच मी इथे सांगितलं, तुम्ही समजत नाही. तो 50,000 रुपयाचं 30, तेव्हा आय थिंक 25-30,000 रुपये असेल, 30,000 पाणी बिलाचं तुम्ही प्रश्न सॉल्व करत नाही. आणि कचरेवाला काढून टाकलं, तर तुम्ही कचरेवाल्याला रुजू करण्यासाठी तुम्ही सोसायटीमध्ये येतात, गाई येतात. आणि फोन केला तर म्हणतात आम्ही मीटिंगला येत नाही. काश्मीरला गेला म्हणून पळून जातात महत्त्वाच्या मिटिंगला. असं सेक्रेटरी, त्याला लगेच काढून टाकला होता मी नंतर. तो विषय वेगळा आहे, तो सांगेन नंतर. पण हा असा प्रत्येक वेळेस सेक्रेटरी वागलेले आहेत. असंच बघा, इथं मी लिहिलेलं पण आहे की त्याला कामावर काढून टाकला होता, त्याने कामावर रुजू करून घेतला होता. तर ते लिहिलेलं आहे, वॉटर सप्लायला जाऊन 40,000 रुपयेपर्यंत बिल गेलेले आहे, सचिन देशमुखची मदत करा म्हणून. तसं नाही केलं तर घरात घुसून समाचार घेऊ सेक्रेटरीचा, आणि जबाबदार ठरवीन बिल्डिंग अडवतो म्हणून. हे सगळे ते लिहिलेले तुम्ही वाचू शकतात. जर काही असेल तुमची वॉटर सप्लायची बिलाची मागणी वगैरे काही असेल, तर मी वॉटर सप्लायला स्पष्ट एक्सप्लेनेशन देतो. सोसायटीच्या कोणत्याही जागा किंवा कोणत्याही प्रॉपर्टीवर तुम्ही काही कृपया करू नका. जे काही सोसायटीने तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, सगळे काही तुमच्यासमोर 3 सदस्य इथे आम्ही उभे करतो. ब्लॉक नंबर 201, ब्लॉक नंबर 3. जो जुना सेक्रेटरी होता त्याला आता कामावर काढून टाकला आम्ही सेक्रेटरी पदावरून. महत्त्वाची मीटिंग होते ना, म्हणतो मी काश्मीरला गेला. जेव्हा सही द्यायची वेळ आलेली रिडेव्हलपला, तर म्हणतो मी काश्मीरला गेला, म्हणतो तो पळून गेला होता.
परत फोन केला तर म्हणतो अंग दुखतं माझं, म्हणतो मी नाही येत मीटिंगला. जेव्हा सही करायची वेळ आला पळून गेला होता. त्याला पकडा, त्याला त्याला तर बघा, पकडा त्याला. ब्लॉक नंबर 3. तेव्हा हाय सेक्रेटरी होता. त्याची सगळी इन्फॉर्मेशन आहे, कधी मला संपर्क करा, त्याचं इन्फॉर्मेशन देईल, कुठं भेटतो काय भेटतो. ठीक आहे. तो ब्लॉक नंबर 3 आणि ब्लॉक नंबर 201 ते इथंच राहतात वरती. तुम्ही त्यांना बोलू शकतात पाणी बिलाचं, तुम्ही त्यांना प्रश्न विचारा. आणि मे बी ब्लॉक नंबर 202 जर का येत असेल त्याच्यात तर त्याला पण प्रश्न विचारा. ह्या तुम्हाला तुमच्या समोर तिघांचं आम्ही तिघांना उभं केलं. या तिघांशी बाबा तुम्ही बघा काय करायचं ते ते आपसमध्ये सोडून देतील पाण्याचं बिल, असं मी इथे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे का बाबा आम्ही असं त्यांना सांगतोय म्हणून. आणि मी मीटिंगमध्ये पण रेझोल्युशन ठराव पास केला आहे की वॉटर बिलचा प्रश्न ब्लॉक नंबर 201, 2 व ब्लॉक नंबर 3 हे सॉल्व करतील. तर कृपया त्यांच्याशी बोलणी करावं. कृपया त्यांच्याशी बोलणी करावी वॉटर सप्लायने. तसेच मी प्रत्येक वेळेस प्रश्न मांडलेला आहे मीटिंगमध्ये की बाबा पाण्याचं बिल सॉल्व करा. सोसायटीने बिलकुल पण त्या विषयावरती लक्ष दिलं नाही आणि फालतूच्या विषयावरती अजेंड्याच्या बाहेर जाऊन विषय केले. त्याच्यामुळे तुम्हाला बाकी सदस्यांची पण चौकशी करायची तुम्ही करू शकतात. कृपया वॉटर सप्लायने जे 3 सदस्य जे आहेत त्यांच्याशी बोलणी करावी. काही सहकार्य पाहिजे असल्यास सोसायटी पूर्ण सहकार्य करायला तयार आहे वॉटर सप्लायला. थँक्यू. तर इथे मी एक महत्त्वाची सूचना देतोय. लास्ट टाइम ब्लॉक नंबर 201 ते सोसायटीच्या बिल्डिंगमध्ये स्टेअरकेसमध्ये गेट बसवत होते. तर मी त्यांना अडवायला गेलो तर ते मला बोलले तुला पोलीसमध्ये देईल. त्यांनी कोणालाही न विचारून तिथे गेट बसवत होते ते. यांनी असे वागलेले आहेत माझ्याशी. तसेच हा ब्लॉक नंबर 3 याने सहीच दिली नव्हती. सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटच्या महत्त्वाच्या मीटिंगला आलाच नाही, सही देत नव्हता. त्याला मी लिहिलं होतं अजेंडा वगैरे बनवून, AGMमध्ये लिहिलं होतं मी, सगळ्यांना नोटिसेस दिल्या होत्या. जो सही करणार नाही त्याला आम्ही याच्यावरती ॲक्शन घेऊ वगैरे. तिथे लिहिलं होतं इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या अंतर्गत फ्रॉड घोषित होतो. सही करणार नाही तुम्ही. MOUमध्ये ठरलेलं आहे सगळं की MOUवर सही देणार आणि तुम्ही सही नाही दिलं तर तुम्ही एक फ्रॉड तिथे घोषित होसाल. तर असं सगळं मी नियमाप्रमाणे सगळं लिहिलं होतं. त्या सेक्रेटरी एक दिवस आला, संध्याकाळच्या वेळेला आला. मला म्हणतो तू कोण अजेंडा बनवणारा आणि तू कोण हे करणारा. एका चेअरमनला मला हा बोलतो की तू कोण अजेंडा बनवणारा. आणि मला म्हणतो तुला पोलीसमध्ये देईन मी परत असं केलं तर. आणि माझ्या आईसमोर बोलला. म्हणजे माझ्या आईला आणि माझ्या परिवारावरती माझ्या घरात घुसून मला म्हणतो पोलीसमध्ये देईन, नियममध्ये राहतो म्हणून, नियमामध्ये वागतो म्हणून पोलीसमध्ये देईल. त्याचा असा बोललेला आहे. तसेच इथे हे ब्लॉक नंबर 301 सोसायटीचा टेरेस माझा आहे करते सारखी. बरं तिला बोललो मी नेहमी की बाबा सोसायटीचा टेरेस तुझा नाही, सोसायटीचा टेरेस सोसायटीचा आहे. तर म्हणते मी कायदेशीर कारवाई करीन म्हणते. तर असेही लोक इथे असे वागतात. सदस्य असेच मी सत्य बोलतो म्हणून माझ्यावरती कायम दबाव टाकतात. परत कोणीही माझ्यावर दबाव टाकला तर त्याचा मी चांगला समाचार घेईन. मी जिथं असेल तिथं येऊन समाचार घेते. माझ्याबरोबर माझे सगळे ॲडवायझरी असतील, माझे सगळे माणसं असतील. तसेच मी समाजसेवकाला पण सांगून ठेवलेलं आहे, आजी माझे नगरसेवकाला पण सांगून ठेवलेलं आहे. इथं मी सत्य बोलतो म्हणून मला परेशान करतात, माझ्यावर दबाव टाकतात, माझ्या परिवारावर दबाव टाकतात, माझ्या आईवरती, माझ्या महिलांवरती दबाव टाकतात.
आमच्या घरातल्या महिलांवर दबाव टाकतात. सगळे मी कंप्लेंट सगळीकडे सोडलेले आहेत. तर सगळेचे सगळे माझे लोक तयार आहेत. फक्त साहेब बोलले सगळे मला सांगतात ऑफिसमध्ये या, तुम्ही कंप्लेंट करा. आता मी तसं करणार आहे. तर परत माझा कोण आला सत्य बोलतो आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर माझे असे सगळे सहकारी जिथं असतील तिथे ते समोर उभून त्याचा समाचार चांगलाच घेतील. मी इथं जाहीर करतोय. ठीक आहे. व वॉटर सप्लायला पण मी सांगतो, विनंती करतोय की या सोसायटीवरती इतर सदस्यांना पण तुम्ही सगळ्यांना प्रश्न विचारा की कसं काय तुम्ही अध्यक्ष सांगत होता पाणी बिल तुम्ही कसं काय तुम्ही लक्ष नाही दिलं आणि एवढं पाणी बिल कसं वाढलं आमचं. हे सगळं वॉटर सप्लायने कडक कारवाई करावी. सर्व सदस्यांना मीटिंगमध्ये बोलवा आणि विचारा प्रश्न. ही मी त्यांना विनंती करते, बाकी त्यांची इच्छा. ओके, थँक्यू.